त्याच्या समोर हात जोडायचे, म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्यावर जे उपकार केले ना त्याच्यावर कृतज्ञता त्याला आपण व्यक्त करायची, एवढंच सांगितलेलं आहे. मग हे जे उपकार आहेत ते उपकाराचे काही प्रकार आहेत का, तर उपकाराचे प्रकार आहेत एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार. बरं का, उपकाराचे काय, एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार, असं आपल्याला सहज पाहता येईल, लक्षात येईल. पहिल्यांदा उपकार म्हणजे काय हे तरी समजलं का. उपकार या शब्दाचा अर्थ होतो उप आणि कार, या दोन शब्दाच्या संयोगातून हा उपकार शब्द बनलेला आहे. या दोन शब्दाला जर वेगवेगळा जर विचार केला तर उप म्हणजे जवळ, कार म्हणजे कर्ण. उपकार या शब्दाचा अर्थ काय आहे, जवळ कर, त्याच्या समोर हात जोडायचे, म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्यावर जे उपकार केले ना त्याच्यावर कृतज्ञता त्याला आपण व्यक्त करायची, एवढंच सांगितलेलं आहे. मग हे जे उपकार आहेत ते उपकाराचे काही प्रकार आहेत का, तर उपकाराचे प्रकार आहेत एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार. बरं का, उपकाराचे काय, एक खरा उपकार आणि दुसरा खोटा उपकार, असं आपल्याला सहज पाहता येईल, लक्षात येईल. पहिल्यांदा उपकार म्हणजे काय हे तरी समजलं का. उपकार या शब्दाचा अर्थ होतो उप आणि कार, या दोन शब्दाच्या संयोगातून हा उपकार शब्द बनलेला आहे. या दोन शब्दाला जर वेगवेगळा जर विचार केला तर उप म्हणजे जवळ, कार म्हणजे कर्ण. उपकार या शब्दाचा अर्थ काय आहे, जवळ करणं म्हणजे उपकार करणं. मग हे जे उपकार आहे, हे जे जवळ करणं आहे, याच्यात प्रकार आहेत दोन, एक खोटा उपकार आणि एक खरा उपकार. खरा उपकार कोण करतो, खरा उपकार संत करतात. संत काय करतात, संत उपकार करत असताना त्या जीवाला परमात्म्यापर्यंत नेण्याची जिम्मेदारी कोणाची असते, संतांची असते. संतांचे ते उपकार असतात. मग एवढे जे संतांचे उपकार आहेत, मग हे संतांचे उपकार महाराज, मग संत